95 बिग FM वर. नमस्कार, मी संग्राम खोपडे आणि माझ्याबरोबर आहेत ग्रीन आर्मीचे प्रशांत राऊळ. प्रशांत, नमस्कार. नमस्कार. सुप्रीम कोर्टाचे 2 लेटेस्ट जजमेंट्स आहेत किंवा गाईडलाईन्स आहेत किंवा त्यांचं म्हणणं आहे आणि त्या अनुषंगानं पुण्यात काय स्थिती आहे हे आपण बघणार आहोत. एकतर हिमालयन स्टेट्समध्ये जिथे हिमालय आहे तिथे सुप्रीम कोर्टानं, सर्वोच्च न्यायालयानं सेंटरला म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला, NHAIला म्हणजे नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया, NDMAला आणि सगळ्या त्या तिथल्या राज्यांना नोटिसेस बजावल्या आणि ते म्हटले की तिथे जे काही फ्लडिंग वगैरे काय काय होत आहे किंवा लँडस्लाइड्स वगैरे होत आहेत, हा खूप जुना विषय आहे, पण आता यंदाच्या पावसाळ्यात आणखी तो उफाळून पुढे आलेला आहे. तर त्यांनी काहीतरी सांगितलंय, तर ते कशाबद्दल आहे, म्हणजे काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे? बेसिकली सांगतो, मी प्रशांत राऊळ, पिंपरी चिंचवड या शहरात राहतो. ठीक आहे. ज्या शहराचं नाव हे पिंपरी, चिंच आणि वड ह्या 3 झाडांपासून तयार झालेलं आहे. आणि आता तुम्ही जो प्रश्न विचारलात की सुप्रीम कोर्टाने किंवा चीफ जस्टिस गवई सरांनी एक ऑब्झर्वेशन किंवा एक हे पास केलंय त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या एजन्सीजला त्यांनी थोडक्यात खडसावलंय. ठीक आहे, की हे बघा काय चालू आहे. जे काही हिमालयन्स मधनं किंवा पर्टिक्युलरली आता जी 4 राज्य जी बाधित झालेली आहेत त्याच्यामध्ये जो फ्लड येताना दिसतोय त्याच्यामध्ये लाकडाचे ओंडके वाहत येताना दिसतात आहेत. आणि हे कुठेतरी इलिगल ट्री कटिंगचे प्रकार अपहिल्सला सुरू आहेत. आणि क्लायमेट चेंजमुळं किंवा जो काय आपण म्हणतोय की आता हेवी रेनफॉल होतोय किंवा क्लाउड बस्टिंग सारख्या परिस्थितीत आहेत किंवा वरचे जे काही सगळे ग्लेशियर तलाव थोडेसे मेल्ट होतात आहेत किंवा बस्ट होतात आहेत, ते पाण्याबरोबर येताना ही सगळे लाकडाचे ओंडके घेऊन येतात आहेत. आणि गवई सरांचं त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन असं होतं की हे सगळे चीफ जस्टिस, येस, जे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आहेत त्यांनी त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन आलं की हे इलिगल ट्री कटिंगचं ह्याच्याबाबतची तुम्ही काळजी घ्या. आणि हे वर्षानुवर्ष सुरू आहे. फक्त आता काय की हे क्लायमेट इव्हेंट्स वाढत चालले आणि ही फक्त इलिगल ट्री कटिंगच नसते, तर काय असतं की ह्याच्याबरोबर तिथली जी झाडं तोडल्यानंतर ना तिथली सगळी माती, ऑलरेडी ते सगळे असे भुसकाट डोंगर आहेत, ते आपले वेस्टर्न घाट सारखे असे कडक किंवा आपण ज्याला म्हणू असे दगडांचे हे नाही, तिथे सगळं कणखर, आपल्यासारखे कणखर नाहीये, डोंगर नाहीयेत. येस. आणि ते सगळं ह्या पाण्याबरोबर घेऊन येतात. आणि आपण अनेक व्हिडिओज याच्यामध्ये बघितले की तिथल्या नदीकाठच्या ज्या बिल्डिंग्स असतील, गावं ह्या सगळ्या राडारोड्यामध्ये आणि त्या मातीच्या चिखलामध्ये सगळं बुडून चाललेलं आहे किंवा सगळं दबलं चाललंय, सगळं गाडलं चाललंय. आणि त्याचबरोबर दुसरी जी एक ऑर्डर आहे ती खास करून पिंपरी चिंचवडसाठी आहे. त्याच्याबद्दल आपण थोडं खोलात जाऊन बोलूया. मोर विथ प्रशांत राऊळ इन जस्ट अ बिट. प्रशांत, हिमालयन स्टेट्स म्हणजे हिमालयाच्या पायथ्याशी असलेले जे काही सगळे आपली राज्य आहेत त्यांना, सेंट्रल गव्हर्नमेंटला, NHAIला, NDMAला सुप्रीम कोर्टानं खडसावून सांगितले की अरे किती झाडं कापाल तुम्ही, आणि त्याचा काय भयानक असर सगळ्यात पडतोय तिथे. दुसरी त्यांचीच एक ऑर्डर किंवा गाईडलाईन्स किंवा ऑब्झर्वेशन त्यांचं आहे, ते काय? त्यांनी त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आता जो काही क्लायमेट चेंज आहे किंवा हे जे काही डिफॉरेस्टेशनचं जे काही सगळे रेट्स आहेत, ठीक आहे, किंवा डेव्हलपमेंट करताना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला भान ठेवून त्याच्यामध्ये काम करायचं आहे. आणि हे कुठेतरी आता ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्याकडे हे दुर्लक्ष करतात आहेत. ठीक आहे. आणि हे दुर्लक्ष करण्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी आणि वित्तहानी ही मोठ्या प्रमाणामध्ये होती ह्याच्यामध्ये. राईट. पिंपरी चिंचवड बद्दल सुद्धा कोर्टाने सांगितलेलं आहे की रॅपेरियन झोन नावाचा एक प्रकार असतो, नदीकाठचा तो असतो. तो नेमका काय असतो, त्याबद्दल कोर्टाचं काय म्हणणं आहे? ह्याचं थोडंसं पार्श्वभूमी सांगतो की अशोक कुमार शर्मा, जे एक रिटायर्ड IFS ऑफिसर्स आहेत, त्यांनी 2023ला एक रिट पिटिशन दाखल केली होती सुप्रीम कोर्टामध्ये. आणि त्याचा निर्णय आता 4 मार्च 2025ला आला. आणि त्यांनी ऑल ओव्हर इंडिया सगळ्या स्टेट्सला त्यांनी असं सांगितलं होतं की येणाऱ्या 6 महिन्यांमध्ये तुमच्या राज्यांमध्ये जी डीम्ड फॉरेस्ट आहेत, आता आपल्या व्ह्युअर्स किंवा आपल्या प्रेक्षकांसाठी मी थोडंसं डीम्ड फॉरेस्ट म्हणजे काय असतं, थोडक्यात जंगल सदृश्य वनराई. ठीक आहे, की ज्याच्यामध्ये जैवविविधता आहे, ज्याच्यामध्ये वन्यजीव आहेत, मग त्याच्यामध्ये रायपिरियन झोन, जे आता तुम्ही म्हणलात की जे आपले पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय, रायपिरियन झोन म्हणजे नदी काठची वनराई. आणि त्याचं एक विशेष महत्व आहे, तिथला फ्लोरा फाउना वेगळा आहे. ठीक आहे. आणि सुप्रीम कोर्टाने या ऑर्डरमध्ये क्लिअरली म्हणले की अशा प्रकारची वनं तुम्ही आयडेंटिफाय करा, ती डिक्लेअर करा आणि ती प्रोटेक्ट करा. आणि पर्टिक्युलरली ही जेव्हा ऑर्डर आली आणि त्या
त्याच काळामध्ये कुठेतरी पुणे आणि पिंपरी चिंचवड, स्पेसिफिकली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने वाकड ते सांगवी या भागामध्ये त्यांनी जवळपास 3,000 झाडं कट करणं किंवा ट्रान्सप्लांट करणं याच्यासाठी त्यांनी एक सुनावणी घेतली. खरं तर ती इलिगलच आहे आणि आम्ही त्या अनुषंगाने आम्ही जी सुप्रीम कोर्टाने गठीत केलेली जी एक सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटी आहे, आम्ही त्यांच्याकडे अप्रोच झालो, त्यांना कम्युनिकेशन केलं आणि इथले प्रकार दाखवले. त्यावरती ह्या सेंट्रल एम्पॉवर कमिटीनी विथ रेफरन्स टू द सुप्रीम कोर्ट ऑर्डर, ठीक आहे, त्यांनी महाराष्ट्राचे जे चीफ सेक्रेटरी आहेत त्यांना पत्र पाठवलंय किंवा एक कम्युनिकेशन पाठवलंय आणि इमिजिएट इंटरव्हीन करून हे जे काही रायपेरियन झोन आहेत हे प्रोटेक्ट करा. एक इंटरिम ऑर्डर देखील त्यांना काढायला सांगितली आणि कुठलीही वृक्षतोड किंवा रायपेरियन झोन डिस्टर्ब नाही याची दक्षता घ्यायला सांगितली. आणि याच्याबाबत जे काही रिलेटेड एजन्सीज असतील, रेव्हेन्यू असेल, फॉरेस्ट असेल, डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स असतील किंवा आपल्या इकडे कॉन्टोमेंट्स बोर्ड्स आहेत, ह्या सगळ्यांनी मिळून एक सर्वे करून हे डीम फॉरेस्ट जे काही असेल त्याचा सर्वे करून ते डिक्लेअर करून तो रिपोर्ट माननीय कोर्टाला द्यायचा आहे. आणि हे कधीपर्यंत करायचंय, कधीपर्यंत होईल? ही ऑर्डर होती 4 मार्च 2025 ची. पुढे त्यांनी 6 महिने दिले होते अशी एक्सरसाइज करून हे कोर्टामध्ये सबमिट करण्यासाठी. त्याची तारीख 6 महिने म्हणजे 9 सप्टेंबर, मंगळवार 9 सप्टेंबर 2025 ला संपली. प्रशांत, आपण 2 सुप्रीम कोर्टाच्या ऑब्झर्वेशन्स, गाईडलाईन्स, नोटिसेस किंवा जजमेंट्स बद्दल बोललो. एक होतं भारताच्या उत्तरेत हिमालयन स्टेट्स जे आहेत त्या सगळ्यांना NHAIला, सेंट्रल गव्हर्नमेंटला, युनियन गव्हर्नमेंटला, NDMAला, सगळ्या एजन्सीजला सुप्रीम कोर्टाने सांगितले की अरे वृक्षतोड तुम्ही करताय, तुम्हाला कळतंय का काय करताय तुम्ही ते? आता जे फ्लड्स येत आहेत त्याच्यात चक्क तो टिंबर, ती सगळी झाडं कापलेली लिगली इलिगली ती सगळी वाहून आलेली दिसत आहेत आणि हे खूप डेंजरस आहे. त्याचबरोबर मार्च महिन्यामध्ये 6 महिन्याचा कालावधी दिला होता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला की तुमच्या एरियामध्ये रॅपेरियन झोन वगैरे या ज्या गोष्टी आहेत डीम्ड फॉरेस्ट आहेत, म्हणजे ते फॉरेस्ट सदृश्य तिथे परिस्थिती आहे. तिथे काय लागेल तुम्हाला टायगर बिगर दिसणार नाही, पण अरे हा सुद्धा त्या इकॉलॉजीचा महत्त्वाचा भाग आहे आणि हे प्रोटेक्ट केलं पाहिजे. सामान्य माणसाला, आम्ही इकॉलॉजीचा वगैरे काही जर शाळेत अभ्यास केला नसेल तर असं वाटतं की अरे इथे झाडं म्हणजे वृक्ष नाही, इथे झुडपं वगैरे आहेत, तर झुडपांचं काय करायचं, झुडपं आपण साफ करून टाकूया. पण तसं नसतं. इकॉलॉजीमध्ये, निसर्गामध्ये त्याला खूप महत्त्व असतं, त्याची एक वेगळी इकॉलॉजी असते, त्यातले किडे, त्यातले पक्षी वगैरे या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या असतात आणि त्या तितक्याच महत्त्वाच्या असतात. तर त्याचा एक रिपोर्ट 6 महिन्यात सगळे आयडेंटिफाय करून तो सबमिट करायचा होता. 9 सप्टेंबरला ती मुदत संपली आहे. नाव आता या सगळ्या पार्श्वभूमीवर मला सांग, गेल्या वर्षभरात, 2 वर्षात, 3 वर्षात, 4 वर्षात पुण्यात म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका किती झाडं कापलेली असतील रे? आणि त्यातली अर्थात आपण म्हणतो की नाही ती आम्ही इथून उचलली आणि तिकडे ट्रान्सप्लांट केलेली आहेत, त्या ट्रान्सप्लांट बद्दल आपण नंतर बोलूया. पण टोटल झाडं तोडली, काढली, उखडली असा काय आपल्याला आकडा दिसतो, बांधता येतो? आणि मुळात सरकारकडे विचारलं की लगेच असा काही आकडा मिळू शकतो का? आता सांगतो. खरं तर हा ट्रान्सपरन्सीचा भाग आहे की वृक्ष प्राधिकरण जे असतं त्यांना हे सगळं लोकांसमोर मांडणं हे वृक्ष कायद्यानुसार बंधनकारक आहे. पण आपल्याला त्याच्यासाठी वेगळे माहितीचे अधिकार टाकायला लागतात. पण आता जी माहिती आपण गेल्या 8-10 वर्षांमध्ये आपण पालिकेकडनं RTIच्या माध्यमातून किंवा जे काही डॉकेट्स आपण ऑब्झर्व केलेले त्याच्यातनं असं दिसतं की वृक्ष प्राधिकरणची दर महिन्याला मीटिंग होत असते, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये अंदाजे म्हणजे कमी जास्त असेल 40 ते 50 प्रकरणे येतात. अशा पद्धतीनं एका महानगरपालिकेमध्ये दर वर्षाला 400 ते 500 प्रकरणं ही. आता ही प्रकरणं म्हणजे नेमकं प्रकरण काय, मॅटर काय हे आपण समजून घेऊया थोड्याच वेळात. प्रशांत, तू मगाशी आकडे सांगत होतास पण ते आकडे डोक्यावरून गेले, कारण मुळात वृक्ष तोडीचं प्रकरण म्हणजे नेमकं काय असतं? वृक्ष कायद्यानुसार ज्या लोकांना वृक्ष तोड करायची आहे वैध, तर त्यांनी एक ऍप्लिकेशन करायचं असतं वृक्ष प्राधिकरणकडे फोटो सहित. आणि असे ऍप्लिकेशन वृक्ष प्राधिकरण त्याचं पूर्णतः पंचनामा करून त्याचं अनालिसिस करून त्याला अप्रुव्हल देतं. तर अशी प्रकरणं वृक्ष प्राधिकरणकडे येत असतात. नाही, पण आपण PMC आणि PCMC बद्दल बोलतोय, तर शहरात अशी गरज कोणाला पडते, म्हणजे कधी पडते की बाबा मला एखादं झाड तोडायचं हे जरा सांग ना. आणि जर माझ्या अंगणामध्ये जमीन माझी आहे, प्रॉपर्टी माझी आहे, त्यात झाड आहे, ते झाड माझं आहे, ते मला डायरेक्टली तोडायचा अधिकार नाहीये? नाही, बिलकुल नाही. हे आणि हा कायद्यानं गुन्हा आहे, कारण हे अनेक लोकांना माहित नसतं. आपल्याला असं वाटतं अरे मेरा खेत, मेरी जमीन.
सर्वसामान्यांना ह्या कायद्याबद्दल जास्त माहिती नाही. आपण त्याच्यासाठी युट्यूबवरती वृक्ष कायद्याचे व्हिडिओ देखील बनवलेले आहेत. पण बेसिकली सांगतो, झाडं कुठे तोडली जातात तर एखाद्याला घराच्या बाजूला झाडाचा काही त्रास होतोय, कंपाऊंड वॉलला किंवा भिंतींना किंवा स्ट्रक्चरला. दुसरं तर नवीन डेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन जे होत असतात, मग ते घरांचं असू दे, बिल्डिंगचं असू दे किंवा एखादं MIDC मधली कंपनी असू दे, ते लोक अशा प्रकारचे अर्ज करतात. त्याचबरोबर स्वतः प्रशासन म्हणजे महानगरपालिका असू दे, राज्य सरकार असू दे किंवा केंद्र सरकार असू दे, त्यांचे जे निरनिराळे प्रोजेक्ट येतात त्या प्रोजेक्टसाठी देखील त्यांना वृक्षतोड करावी लागते. त्यासाठी देखील ते असे प्रकरण वृक्ष प्राधिकरणकडे देत असतात. तर ही सगळी मिळून दर महिन्याला एका महानगरपालिकेकडे 50 ते 60 प्रकरणं ही येतात, जी वर्षाला आपण म्हणूया की 600 प्रकरणं प्राधिकरणांकडे येतात. आणि दुर्दैवाने म्हणा किंवा असं म्हणा की मॅक्झिमम प्रकरणं ही सँक्शन केलीच जातात म्हणजे ऍज अ थंब रूल ती केली जातात. एक्सेप्शन असेल तर ते नाही तुम्हाला परमिशन. एक्सेप्शनल म्हणजे रिजेक्ट होणारी प्रकरणं आम्ही तर खूप कमी बघितलेली आहेत. ठीक आहे, 600 प्रकरणं दोघांची मिळून म्हणजे फक्त एका महानगरपालिका सांगितली 600 प्रकरणं एका महानगरपालिकेची, अशी 2 महानगरपालिका म्हणून 1200 प्रकरणं. आणि किती प्रकरणात किती असतात ऑन एन ऍव्हरेज झाडं? ऑन एन ऍव्हरेज पकडलं तर 15 ते 20 पकड. काही याच्यामध्ये 2-4 देखील असतात. पण जे मोठे प्रोजेक्ट असतील जसं रोड वायडनिंगचं आहे, आता आपण जे बघतोय ते नदी सुधारच्या याच्यामध्ये 3000 झाडं आहेत. ठीक आहे, तळवडेला पिंपरी चिंचवडच्या इथे जो बायोडायव्हर्सिटी पार्क होतोय त्याच्यामध्ये देखील हजारो झाडांची आलेली आहेत. त्यामुळे इन एन ऍव्हरेज जरी आपण वर्षभरात न पकडलं 12 वृक्ष प्राधिकरणच्या बैठकांमध्ये ऍव्हरेजली 20-25 झाडं तर डेफिनेटली असतात आणि एवढी तोडायची परमिशन दिली जाते. याचा अर्थ दरवर्षी ऑफिशियली पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातनं 20,000 झाडं ऑफिशियली तोडली जातात. प्रशांत, आपल्या कॅल्क्युलेशन्स नुसार पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या एरियामध्ये दरवर्षी 20,000 झाडं तोडण्याची परवानगी मिळते आणि अर्थात ते तोडले जातातच. आणि हा लीगल ट्री फेलिंगचा आकडा आहे. इल्लीगल पण होतात काय अनुभव? इल्लीगलचं प्रमाण तर लीगलच्या मी एकदम जबाबदारीने सांगतो हे 5 पटीने आहे. काय बोलता? एक्झॅक्टली. आणि ह्याच्या बाबतचे स्टॅटिस्टिक्स हे आपण आयुक्तांसमोर देखील दिलेलं आहे. ठीक आहे, आपण जसं म्हणतो हे जर बघायचे असतील याचे काही डॉक्युमेंट्स किंवा स्टॅटिस्टिक्स किंवा आणखी काही पुरावे तर कुठे ऑनलाईन उपलब्ध आहेत? ऑनलाईन उपलब्ध नाहीयेत. आता आम्ही त्याच्या पाठीमागचा थोडासा आम्ही पाठीमागे एक सर्वे केला होता. मी स्वतः आजपर्यंत 13 लाईव्ह ट्रक्स पकडलेले आहेत इलिगल ट्री कटिंग्सचे. ठीक आहे, 6 ते 7 FIR दाखल झालेले आहेत. ठीक आहे, सेशन कोर्ट्स असू दे, हायकोर्ट्स असू दे, इथं देखील आपण गेलेलो, NGT मध्ये देखील गेलेलो आहे. प्रशांत एक सेकंड, एवढं सगळं तू हे जे काम करतोयस आणि तुझ्या संस्थेचं नाव काय म्हटलंस पुन्हा? ग्रीन आर्मी. हा तुझा फुल टाइम जॉब आहे? नाही. बाय प्रोफेशन मी ऑटोमोटिव्ह इंजिनियर आहे. ठीक आहे, कंपनी. आणि बाय द वे ही मुलाखत जेव्हा रेकॉर्ड केली तेव्हा प्रशांत ऑफिसमध्ये त्याच्या होता. त्यानं रीतसर ऑफिसमध्ये सांगितलं जरा 10 मिनिटं ते संग्राम लय फोन करते, नॉनस्टॉप मला त्रास देतोय, त्याशी एकदा बोलून मला मोकळं होऊ द्या. त्यामुळे ऑफिसमध्ये एका क्वायट कॉन्फरन्स रूममध्ये बसून तो हे करतोय. मी हे का स्पेशली शेअर करतोय कारण पुण्यात असे असंख्य कार्यकर्ते आहेत की ज्यांचं ते प्रोफेशन किंवा त्यांचा फुल टाइम जॉब किंवा धंदा हा NGOचा किंवा ऍक्टिव्हिझमचा नाहीये. त्यांची नोकरी आहे, पोटापाण्याचे इतर धंदे आहेत, फॅमिली आहे, इतर सगळ्या जबाबदाऱ्या आहेत. कारण लोकांना असं वाटतं की काही लोक तुम्ही एका NGO काढली म्हणून तुम्ही नुसतेच प्रोटेस्ट करताय, तुम्हाला विकास नकोय, तुम्ही उगाच आमच्या आड येताय वगैरे असं म्हणायची काही लोकांना सवय असते. म्हणून ते क्लिअर केलं बरं की ही जी झाडं आहेत ती काय तुमच्या माझ्या बाची नाहीयेत. येस, एक्झॅक्टली. ती खरं तर कुणाच्याच बाची नाहीयेत, ती आहेत पुढच्या पिढीची. त्यांच्यासाठी ती आपण ठेवली पाहिजे. राईट प्रशांत? आपल्याला ती राखायला दिली फक्त. राईट प्रशांत, खूप विदारक चित्र. 20,000 लीगल दरवर्षी झाडं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तोडली जातात आणि इल्लीगल तुझं म्हणणं आहे तुझ्या आणि तुझ्या टीमचं की 5 आकडा असेल, लाखभर झाडं इल्लीगली वगैरे आपल्याकडे तोडली जातात. थोडंसं मी स्टॅटिस्टिक्स देतो म्हणजे हा आकडा किंवा ह्या फिगर पर्यंत मी कसा गेलो. राईट, कॅल्क्युलेशन्स. जेव्हा आपण बघतो की ही लाकडं तोडली जातात आणि त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात, पण मग ही लाकडं
ही तोडली का जात आहे, तर त्याच्यामध्ये डिमांड वर्सेस सप्लाय जर आपण बघितला तर तो कुठेतरी मेन कल्प्रिट आहे. ठीक आहे. आपल्याला लाकडं मोठ्या प्रमाणामध्ये कुठे लागतात, तर Furniture. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण अंत्यसंस्कारासाठी लाकड वापरतो. बर, ठीक आहे. ओके आय डिडंट थिंक ऑफ तिथे दॅट. मी अनेक स्मशानभूमींचे सर्वे केले. तिथं दर दिवसाला 3 ते 5 अंत्यसंस्कार हे लाकडावरती होतात. तिथे इलेक्ट्रिक किंवा डिझेल विद्युत वाहिनी असून देखील. ठीक आहे. त्यामुळे आपल्या आणि एक अंत्यसंस्कारासाठी जवळपास 400 ते 600 किलो लाकूड लागतं. ठीक आहे. एका अंत्यसंस्कारासाठी. ठीक आहे. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग झाला तो म्हणजे बेकरी इंडस्ट्री. आज पुणे पिंपरी चिंचवड मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वूड फर्नेस असलेल्या बेकरीज आहेत. आम्ही जो सर्वे केला आम्हाला जवळपास 70+ अशा बेकरीज सापडल्या पुणे पिंपरी चिंचवड एरियामध्ये की ज्या लाकूड जाळून त्याच्यापासून आपण जे काही रोज ब्रेड बटर खारी सगळे हे खातो ते ज्या बेकरीज मधून येतात हे सगळे लाकडाचा वापर करून हे केलं जातं. आणि त्याचबरोबर मला वाटलं तंदुरी चिकन जे मला खूप आवडतं फक्त त्यासाठीच तुम्हाला ते लागतं. येस, मी आता त्याच्याकडेच येत होतो. त्याचबरोबर आजकालची मोठं एक फॅड आले चुलीवरचं जेवण. ठीक आहे. त्या चुलीवरच्या हॉटेल इंडस्ट्रीसाठी चुलीवरचं जेवण म्हणजे चुलीवरचं मटण समजू शकतो. गावाकडे आम्ही बऱ्याच वेळा खाल्लेलं आहे. चिकन समजू शकतो. अरे मटन चिकन बिर्याणी चुलीवरचा चहा. येस. आणि हे सगळं लाकूड येतंय. हे लाकूड येतंय सगळं आपल्या शहरातनं किंवा आजूबाजूच्या एरियातनं. आणि याचबरोबर जेव्हा आपण वखारींचा अनालिसिस केलं. ठीक आहे. ह्या वखारींमध्ये रोज फ्रेश लाकडांची आवक जावक होते. खरं बघायला गेलं तर कायद्यानुसार लाकडांची वाहतूक करण्यासाठी वन विभागाकडनं ट्रान्झिट पास पाहिजे. ह्या वखारींकडे ऑडिट्स पाहिजे. त्यांची आवक जावक मेंटेन केलेली पाहिजे. आपण प्रशासनाला कळवून देखील ही कुठं मेंटेन केली जात नाही. आणि मग सगळी ही इलिगल ट्री कटिंग झालेलं जे लाकूड आहे ते लाकूड सगळं ह्या वखारींमध्ये जातं. आणि ह्या वखारींमधनं जसं म्हणलं की स्मशानभूमी असतील किंवा हॉटेल असतील किंवा बेकरीज असतील यांच्याकडे जातं. हा झाला जळाऊ लाकडाचा प्रकार. पण प्रशांत हे जे सगळं सांगतोयस हे तस्करी स्मगलिंग आणि जी आपल्याला मराठी माणसाला सवय असते उत्तर प्रदेश बिहार झालंच तर आफ्रिकेच्या जंगलातनं पोचिंग चालू आहे. इलिगल टिंबर चालू आहे. इलिगल मायनिंग चालू आहे. हे त्या प्रकारचं वाटतंय रे हे. ह्याच्याही पलीकडे मी आता तुम्हाला फक्त जळाऊ लाकडाबद्दल बोललो. पण याचबरोबर जेव्हा आम्ही शंकर शेट रोडला एक टिंबर मार्केट आहे. हो आहे. फेमस आहे अगदी. आपल्या इथं कसं माहितीये का आपल्याला धातूंचे भाव माहिती आहेत. हा लोखंड इतक्या रुपये किलो, सोनं इतक्या रुपयांनी, चांदी इतक्या रुपयांनी. पण अशाच प्रकारे तुमच्या लाकडाचं व्हॅल्युएशन आहे. जळाऊ लाकूड तुम्हाला 11 रुपये 12 रुपये किलोनी भेटतं. पण चंदन 6,000-6,500 रुपये किलोनी भेटतं. 6,000-6,500. पण त्याच्यामध्ये देखील लाकडं आहेत ना. राईट. साधं आपण जी समिधा होमामध्ये टाकतो त्याच्यामध्ये काही विशिष्ट झाडांच्या काड्या असतात. ते 50 ते 60 रुपयाला आपल्याला मंडईमध्ये मिळतं. याचा अर्थ आपल्याला लाकडाचं व्हॅल्युएशन आणि जसं आता तुम्ही म्हणलात ना की त्याप्रमाणे वूड माफिया जे अगदी जबाबदारीने बोलतोय वूड माफिया ह्याच्यामध्ये कार्यरत एक पूर्ण नेक्सस आहे. त्याच्यामध्ये खरेदी करणारे विक्री करणारे तोडी करणारे आणि त्याला परत एकदा अत्यंत जबाबदारीने सांगतो ह्याला प्रशासनाची जोड आहे. नाही प्रशासनाचा वरदहस्त असल्याशिवाय असल्या गोष्टी लॉंग टर्म आणि मोठ्या स्केलवर होऊच शकत नाहीत. म्हणजे शक्यच होऊ नाही. शकत नाहीत. आणि ह्याच्यामध्ये सांगतो आम्ही जेव्हा ह्याच्या पहिल्यांदा अगदी भोळ्या भाबड्या पद्धतीनं आम्ही प्रशासनाकडे तक्रार करायचो अशी इथे इलिगल ट्री कटिंग झाली तिथं इलिगल ट्री कटिंग झाली मग तुम्ही ह्यांच्या विरुद्ध कारवाई का करत नाही हे करायला टाळाटाळ करायची. आणि जेव्हा लिटरली सांगतो की आम्हाला ह्याच्यामध्ये जेव्हा पुढे शोध करत गेलो ठीक आहे त्याच्यात कळालं की महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी ह्या इलिगल ट्री कटिंगच्या नेक्सस मध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेटेड आहेत. आणि ह्याचं जेव्हा आम्ही ह्याचे पुरावे आणि सगळ्या गोष्टी रंगे हात पकडल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे 5 कर्मचारी ह्याच्यामध्ये सस्पेंड झाले होते. अच्छा ही कधीची गोष्ट? ही एक 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ठीक आहे. आणि कोरोनाच्या काळामध्ये देखील एक जण सस्पेंड झाला होता. त्याच्यानंतर म्हणजे 2020ला 2021ला एक जण झाला होता आणि 2022ला 3 जण सस्पेंड झाले होते. ठीक आहे. आणि ही ठिकाणं कुठली होती माहिती? अगदी उद्यान विभागाच्या शेजारी उद्यान विभागाचं जे गार्डन असतं त्या गार्डन मधली झाडं तोडलेली किंवा
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं जे हॉकी स्टेडियम होतं, त्या हॉकी स्टेडियम मधली जवळपास 60 ट्रक लाकूड चोरीला गेलं होतं, ते ह्या सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या संगनमताने. आणि मग हे सगळं जेव्हा डॉक्युमेंटेडली प्रूव्ह झालं, त्यांना दोषी ठरवून त्यांचे सस्पेन्शन झाले, त्यांचं निलंबन झालं. पण दुर्दैवानं आपल्या इथे असं आहे की त्यांना फक्त समज देऊन आयुक्तांनी त्यांना सोडून दिलं. हे त्याच्यातलं दुर्दैवाचा भाग आहे. म्हणजे त्यांना जे काही समजायचं ते समजले. अगदी 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 इतर लोक ज्यांना हे सगळं करायचंय ते त्यांना जे समजायचंय ते समजले, ते समजून घ्यायचं. आणि दुसरा भाग की जो आपल्याकडे वृक्ष अधिनियम 1975 आहे, त्याच्यामध्ये पोलिसांचा देखील रोल आहे. मग तेही सांगेन की वृक्ष अधिनियम 1975 मध्ये ते 20C किंवा 20 जे कलम आहे, त्याच्यामध्ये जर तुम्हाला कुठे वृक्ष तोड दिसत असेल तर तुम्ही 112ला कॉल करून इमर्जन्सी वरनं मार्शल्स बोलून घेऊ शकता आणि ती वृक्षतोड तुम्ही थांबवू शकता. ती थांबवण्यासाठी पोलिसांना बळाचा देखील वापर करता येईल, एवढं पोलिसांना त्या कायद्याने एम्पॉवर्ड केलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर 21 कलम आहे, त्या 21 कलमामध्ये पोलिसांनी FIR किंवा त्याच्यामध्ये शिक्षेचं देखील प्रावधान आहे की त्याच्यामध्ये 1 आठवडा ते 1 महिन्याची जेल, ठीक आहे, आणि 1000 ते 5000 रुपयाचं दंड, अशी दोन्ही प्रोव्हिजन्स त्याच्यात दिले. ऑर नाहीये, दोन्ही शिक्षा त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. पण दुर्दैवानं आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थापन होऊन 43 वर्ष झाली आणि हा कायदा 1975चा, एकाही व्यक्तीला ह्याच्यामध्ये शिक्षा झालेली नाहीये. बापरे. एवढा सगळे प्रकार असताना FIR तर आधी दाखल व्हायचे. जसं मी तुम्हाला आधी देखील म्हणलं की मी स्वतः ट्रक्स पकडून FIR दाखल केले. आता तर त्याच्यामध्ये अजून थोडीशी पुढची गोष्ट झाली की त्याच्यामध्ये आता पोलिसांनी NC म्हणजे नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स रजिस्टर करायला सुरुवात केली. त्यामुळे आता कुठेतरी आम्हाला आयदर NGT, हायकोर्ट किंवा मग सेशन कोर्ट्स मध्ये हे प्रकरण घेऊन जायला लागेल अंडर 156(3) अंडर. कारण ह्याचे जे सगळे अधिकार असतात हे वृक्ष प्राधिकरणाला किंवा वृक्ष अधिकाऱ्यांना असतात. पण जसं मी म्हणलं की ह्याच्यामध्ये प्रशासनाचीच सगळी साठगाठ असल्यामुळे कारवाई करणार कोण? आणि आपण मगाशी जो विषय घेतला रायपेरियन झोनचा किंवा सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरचा, की सुप्रीम कोर्ट म्हणते की ह्या रायपेरियन झोनला अरे प्रोटेक्शन द्या, पण वास्तविक परिस्थिती बघता महानगरपालिकेने ह्या रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं की सो कॉल्ड नदीच्या सुधाराचा प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी इलिगल ट्री कटिंग झालेली आहे. ही गुगल मॅप्स मध्ये दिसते, ही गुगल अर्थ मध्ये 2023 आणि 24च्या जे इमेजेस बघितले त्याच्यामध्ये दिसते. आम्ही ह्याच्याबाबत रितसर तक्रारी केल्या. महानगरपालिकेने किंवा उद्यान विभागाने जे पंचनामे केले ह्या रायपेरियन झोन्स मधले, त्याच्यामध्ये ते सुद्धा कबूल करतात की ही इलिगल ट्री कटिंग झालेली आहे. कारण वृक्ष प्राधिकरणाने कुठलीही झाड तोडण्यासाठी परमिशन दिलेली नसताना हे वृक्षतोड झालेली आहे. सो कॉल्ड जे काही वृक्ष प्राधिकरण किंवा त्यांचं जे कामच आहे म्हणजे त्या कायद्याचं नावच असे वृक्ष अधिनियम 1975 झाडांचे संरक्षण आणि जतन. पण इथे संरक्षण आणि जतन केलं जातं ठेकेदारांचं आणि त्यांना वाचवण्यासाठी जे गुन्हे दाखल केले जातात किंवा जी NC देखील दाखल केली जाते ती दाखल केली जाते अज्ञात व्यक्तीच्या विरोधात. आणि मग आम्ही याच्याच विरोधात आम्ही पोलीस कमिशनरना देखील लिहिलं की आम्हाला इथे पेट्रोलिंग द्या, कारण हा खूप महत्वाचा रायपेरियन झोन आहे. आणि तिथे जर अशा पद्धतीनं पालिका म्हणते की अज्ञात लोक झाडं तोडतात रात्रीचं येऊन किंवा अवेळी, ठीक आहे, तर 3 ऍक्टच्या ह्या 20C नुसार तुम्ही झाडांचं वाचवण्यासाठी तुम्ही इथे आम्हाला पेट्रोलिंगची अशी मागणी आपण पोलीस कमिशनरना देखील केलेली आहे. पण आपण झाडांचं आणि शहरवासियांचं दुर्दैव म्हणू की अजून ह्याच्यामध्ये प्रशासनाचा कुठेही सक्रिय असा प्रतिसाद मिळत नाहीये. वृक्षतोड वर्सेस ट्रान्सप्लांटेशन म्हणजे इथनं आपण ते झाड उचलायचं आहे तसं मुळासकट आणि दुसरीकडे कुठेतरी जाऊन लावायचं, असा हा कॉन्सेप्ट आहे. आणि अनेक लोक म्हणतात की आम्ही तसं करतोय. म्हणजे सरकारी उत्तर हे असतं, अहो नाही आम्ही 10 कापली पण त्यातली कितीतरी आम्ही केली ट्रान्सप्लांट. तर हे कितपत खरं आहे? ट्रान्सप्लांटेशन इतकं सोपं आहे का? आपला ट्रॅक रेकॉर्ड काय आहे? त्याचा डेटा आहे का की आपण खरंच किती ट्रान्सप्लांट करतो, करू शकतो, करणार आहे? ओके, आपण म्हणतो की आपल्याला सस्टेनेबल लाईफ किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट पाहिजे. ह्याच्यामध्ये अर्थच असा आहे की आपल्याला पर्यावरण देखील जपायचं आणि आपल्याला प्रगती देखील करायची. आणि तिथे हा ट्रान्सप्लांटेशनचा खरं तर रोल येतो. ठीक आहे, विकास कामांमध्ये जी झाडं तोडली जाणार आहेत त्याच्याऐवजी एक सगळ्यात सोपा आणि उत्तम पर्याय म्हणजे तो ट्रान्सप्लांटेशनचा, ज्याला आपण पुनर्रोपण म्हणतो. ठीक आहे, पुनर्रोपण जसं आता तुम्ही विचारलं ही प्रक्रिया सोपी आहे का, तर ती अत्यंत सोपी आहे. पण
त्याची प्रक्रिया ही योग्य रीतीने अवलंबली जात नाही आणि त्याच्यामुळे ह्याच्यामधली जी आपण मॉर्टॅलिटी म्हणतो किंवा मर म्हणतो झाडांची किंवा जगण्याची जे पर्सेंटेज आहे हे 5% पेक्षा देखील कमी आहे. आणि हे रिपोर्ट्स असे सांगतात. कोण सांगतं सर? म्हणजे 5% कमी आहेत. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे किंवा पुणे महानगरपालिकेकडे तर ह्या ट्रान्सप्लांटेड केलेल्या झाडांचा डेटाच नाहीये. म्हणजे किती झाडं ट्रान्सप्लांट केली आणि त्यातली किती जगली. हेच आपल्या मेट्रोच्या बाबत देखील झालं. जेव्हा आम्ही आरटीआय मध्ये याची सगळी माहिती मागितली, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये झाडं ट्रान्सप्लांट फक्त नावाला झाली, ती किती जगली, त्याचं पुढे काय झालं हा कुठेही डेटा बेस नाहीये. आता ट्रान्सप्लांटेशन करतानाची मी म्हणलं सोपी पद्धत काय असते, तर ह्याला फक्त एक ह्युमिक ऍसिडची प्री ट्रीटमेंट द्यायला लागते ज्याच्यामध्ये पांढरी मुळी फुटते, ठीक आहे, जेणेकरून एका ठिकाणून झाड जेव्हा काढलं जातं आणि ते दुसऱ्या ठिकाणी नेलं जातं तर त्यावेळी तिथली माती वेगळी असते, तिथलं पाणी वेगळं असतं, तिथलं जमीन वेगळं असतं आणि मेन झाडं जे अन्नद्रव्य जमिनीतनं शोषून घेतात, ठीक आहे, त्याच्यासाठी त्यांना पांढऱ्या मुळ्या लागत असतात. आणि आपण ह्युमिक ऍसिडची ट्रीटमेंट देऊन ह्या पांढऱ्या मुळ्या झाडांना फोडतो. आणि ह्याचं एक जिवंत उदाहरण किंवा एक्झाम्पल ते म्हणजे पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या बॉर्डरला जे खडकी कॉन्टोन्मेंट बोर्ड आहे त्याच्यामध्ये बोपकेल नावाचे गाव आहे आणि तिथं गेली 40 वर्षे केस चालली होती त्या ब्रिज बाबतची आणि तिथं 502 झाडं तोडली जाणार होती. पण ग्रीन आर्मी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आपण तेव्हा अप्रोच केलं. पालिकेच्या मदतीनंच आपण तिथे ती 502च्या 2 झाडं त्याच मिलिटरीच्या एरियामध्ये ट्रान्सप्लांट करून घेतली आणि 90% जास्त ती झाडं जिवंत आहेत. ह्याचं कारण आपण त्याला ट्रीटमेंट दिली आणि ह्याच्यामध्ये आपल्याला डॉक्टर हेमंत बेडेकर जे आहेत तळेगावचे, त्यांची आपल्याला त्याच्यामध्ये मदत भेटली, जे स्वतः BSc MSc आणि PhD बॉटनी मध्ये आहेत. त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये सगळं मार्गदर्शन केलं. पण सांगायचं इतकंच आहे की ट्रान्सप्लांटेशन हे सक्सेसफुली होऊ शकतं जर ते योग्य पद्धतीने केलं. आणि जर योग्य पद्धतीने नाही केलं तर आता पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे रेकॉर्ड दिसतात ती सगळी झाडं फक्त इकडनं काढायची, दुसरीकडे नेऊन ट्रान्सप्लांटेशनच्या नावाने लावायची, पण त्यातली झाडं ही 95% मरून जातात. आणि तो सगळा जो काही आपला ग्रीन सगळा इफेक्ट किंवा आपला जो म्हणू शकतो की बेनिफिट असतो तो जातो. त्यालाच धरून एक गोष्ट सांगतो की जस्टिस बोबडे जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये होते त्यांनी देखील एक अभ्यास कमिटी याच्यामध्ये गठीत केली होती आणि त्यांनी एका झाडाचं फुल ग्रोन ट्रीचं व्हॅल्युएशन हे 74,500 रुपये डिसाईड केलं होतं. म्हणजे त्या झाडाचं किती ते ऑक्सिजन निर्माण करतं, किती कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं, किती खत निर्मिती करतं, किती सॉइल तयार करतं किंवा किती ग्राउंड वॉटर रिचार्ज करतं, ह्या सगळ्याचं मॉनिटायझेशन किंवा त्याचं आर्थिक मूल्यांकन केल्यानंतरनं एक पूर्ण वाढ झालेल्याचं व्हॅल्युएशन हे 74,500 रुपये एवढं केलं होतं. मग आपण हा विचार न करता झाडाची सर्रास कत्तल किंवा परमिशन देत सुटतोय. जे वृक्ष प्राधिकरण संवर्धन आणि जतनसाठी आहे ते कुठेतरी वृक्ष तोड प्राधिकरण होत चाललंय. तर हा त्याच्यातला ट्रान्सप्लांटेशनचा भाग आहे. प्रशांत, आपल्याकडे नेमकी किती झाडं आहेत आणि ही आपण जी हजारो लाखो झाडं कापली जात आहेत हे म्हणतो त्याचा डेटा कुठे असतो? ट्री सेन्सस नावाचा एक कॉन्सेप्ट आहे, तो नेमका काय? ओके, आम्ही जसं मगाशी म्हटलं की 1975च्या वृक्ष अधिनियमनुसार प्रत्येक 5 वर्षानंतरनं वृक्षांची गणना किंवा आपण ज्याला ट्री सेन्सस म्हणतो हा करणं प्रत्येक महानगरपालिकेला किंवा वृक्ष प्राधिकरणाला हा बंधनकारक आहे. अशाच पद्धतीचे वृक्ष प्राधिकरणांनी दर 5 वर्षाला हे असे वृक्ष गणना आपल्याला करायला लागते. 2020 साली जी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जी वृक्षगणना प्रसिद्ध केली त्याच्यामध्ये सरप्राइझिंगली 32 लाख झाडं दाखवली आणि त्याच्यामध्ये जवळपास 1.5 लाख ही हेरिटेज ट्री म्हणजे ज्यांचं वय 50 वर्षापेक्षा जास्त आहे अशी 1.5 लाख हेरिटेज ट्री ही पिंपरी चिंचवड मध्ये आहे म्हणून त्यांनी सांगितलं. आणि त्याच्याच बरोबर इतर सगळी झाडं मिळून 32 लाख झाडं आहेत असं त्यांनी ऑन पेपर दाखवलं होतं. पण खरी बघायला गेलं तर परिस्थिती जमिनीवरती वेगळी आहे. एवढी झाडे नाही. आम्ही ह्याला देखील चॅलेंज केलं अक्षरशः. म्हणजे वृक्ष प्राधिकरण असू दे, कमिशनर असू दे किंवा अँटी करप्शन मध्ये पर्यंत गेलो. कारण ह्या सगळ्या एक्सरसाइजला जवळपास 7 करोड रुपयाचा निधी खर्च केला गेला. आणि आता जी सुप्रीम कोर्टाने देखील जी ऑर्डर दिलेली आहे त्याच्यामध्ये देखील त्यांना या टाईपचाच डेटा 6 महिन्यामध्ये द्यायचा होता. आता अशा प्रकारचा डेटा पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे ऑलरेडी आहे. त्यांना फक्त त्याचं कंपायलेशन करून तो न्यायालयाला सादर करायचा आहे. तर त्यामुळे हा ट्री सेन्ससचा डेटा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आजपर्यंत प्रसिद्ध का केला नाही आणि त्याच्यामध्ये असं काय
सिक्रेट दडलंय हे कळणं खूपच अवघड झालंय. आणि ह्याचा नागरिकांना देखील एक फायदा असा असतो की जेव्हा ट्री सेन्सेक्सचा डेटा पब्लिश होतो, जसं आता रायपिरियन झोन मध्ये झाडं कुठली आहेत, आपल्या शहरामध्ये किती प्रकारचे झाड आहेत, किती महावृक्ष आहेत, किती उपवृक्ष आहेत, किती वेली आहेत, किती प्रकारची झुडपं आहेत, ही सगळी आपल्याला आणि त्याच्यावरती बायोडायव्हर्सिटी काय आहे ह्या सगळ्याचा अंदाज येतो. आणि ह्याच्यानुसार आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये काय प्रकारचं वृक्षारोपण करायचंय हे आपल्याला ह्याच्यामधनं कळतं. त्याचबरोबर ह्या ट्री सेन्सेक्सच्या डेटामधनं अजून एक गोष्ट कळते जी आत्ताच्या काळामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आपल्याला माहिती की पुणे पिंपरी चिंचवडचं टेम्परेचर कधी उन्हाळ्यामध्ये देखील 35-36 डिग्रीच्या पुढे जायचं नाही, आज ते 40 ही पार झालंय. ह्याच्यामुळं ह्याचं मुख्य कारण असं आहे की जे काही ही मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड चालू आहे त्याच्यामुळे ग्रीन कव्हर कमी झालेलं आपल्याला दिसतंय. पण जेव्हा तुम्ही हे रिपोर्ट्स बघता, ह्या रिपोर्ट्स मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 2020 ला जो रिपोर्ट पब्लिश केला त्याच्यामध्ये 48.1% एवढं ग्रीन कव्हर आहे म्हणून त्यांनी सांगितलं. हे कुठेतरी विश्वास न बसण्यासारखं आहे. नाही म्हणजे काय, त्याचा अर्थ काय 48% म्हणजे? जो भूभाग आहे पिंपरी चिंचवडचा अंदाजे 160 स्क्वेअर किलोमीटरचा भूभाग आहे, त्याच्यात जवळजवळ 50% झाडीच आहेत. 48.1 म्हणजे जवळपास 50% हे झाडींनी कव्हर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये रस्ते सोडून द्या, बिल्डिंग सोडून द्या, इतर जो लँड्स असते हे सगळं सोडून त्यांचं म्हणणं आहे की 48% भूभाग हा आम्ही वनाने आच्छादित केलेला आहे. अच्छा. आणि हे कुठेतरी हास्यास्पद आहे. त्यामुळे हे विश्वास न बसण्यासारखे. पण आता टेक्नॉलॉजी इतकी ऍडव्हान्स झालेली आहे की आपण सॅटेलाइट इमेजरी वगैरे वापरून पटकन चटकन ते बघू शकतो ना, मोठी. एक्झॅक्टली. सॅटेलाइट इमेजरी मध्ये सुद्धा ते बघता येतं. त्याला सगळ्या टेक्नॉलॉजीज किंवा ऍडव्हान्स आता सगळं अवेलेबल आहे. ठीक आहे. पण आपण ग्राउंडवरची परिस्थिती बघतोय. पण आता त्याच्यामध्ये देखील तुम्ही ती इमेज पावसाळ्यामध्ये काढताय की ती उन्हाळ्यामध्ये काढताय, हा सुद्धा त्यातला थोडासा गॅम्बलिंगचा भाग आहे. कारण पावसाळ्यात सगळंच हिरवं असतं, सॅटेलाइट इमेजला हिरवा रंग दिसणार आहे. त्यामुळे खरी वृक्ष संपदा किती आणि इमेज कधी काढली गेली आणि त्याचं इंटरप्रिटेशन तुम्ही कसं करता हे त्याच्यातलं गमतीचा भाग आहे. ऑन दॅट व्हेरी डिप्रेसिंग नोट, प्रशांत राऊळ, थँक्यू व्हेरी मच. खूप इन्स्पायरिंग तुमचं आणि तुमच्या टीमचं काम आहे. पुन्हा एकदा आपण वृक्ष किंवा निसर्गाचे आपण स्टुअर्ड्स आहोत. आपला मालकी हक्क नाही येतो, आपण केअरटेकर म्हणून आहोत. पुढच्या जनरेशनला आपल्याला ते आहे तसं द्यायचं आहे असा संकेत असतो, असा तो कॉन्सेप्ट आहे. विकासाच्या विरोधात कोणीच नाही आहे. एकदा का तुम्ही ते वृक्ष तोडली की त्याचं वृक्ष व्हायला, म्हणजे आपण वृक्षारोपण म्हणतो ते चुकीचं आहे. वृक्षाचं रोपण नाही करतायत, आपल्याला आधी रोपटं लावावं लागतं. मग त्याला 10, 20, 30, 40, 50, 60 वर्ष जातात त्याचं वृक्ष होण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच फॉर दिस मित्र. थँक्यू संग्राम. बिग FM धून बदल के तो देखो. हा आहे आपला संग्राम पुण्यासाठी. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सर्च आणि फॉलो करा RJ संग्राम खोपडे. 95 बिग FM धून बदल के तो देखो.